तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी, ऋषिकेश, सौमित्रा, अवंतिकाच्या रूममध्ये येतात. जानकी मायाबद्दल सगळं सांगते. जानकी म्हणते ती माया भयंकर हुशार निघाली आहे. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, मी तुम्हाला मायाच्या घरचा पत्ता दिलाय ना, तुम्ही मुंबईला निघा आता. ऋषिकेश म्हणतो, हो, मी आत्ताच निघतो. सौमित्र म्हणतो, दादा, मी पण येतो. आपण आता शोधून काढू माया नेमकी कोण आहे आणि ती आपल्या घरामध्ये काय करते. ऋषिकेश, सौमित्र मुंबईला जातात. तर थोड्या वेळाने माया बाहेरून घरी येते. जानकी विचारते, माया, कुठे गेली होतीस तू? माया म्हणते, मी ना माझ्या आईबाबांना पैसे पाठवायला गेले होते. कुरिअर केले पैसे. जानकी म्हणते, माया, मला आधी सांगायचं होतं ना. अगं ऋषिकेश, सौमित्र भाऊजी तिथेच गेलेत मुंबईला, तुझ्या आईच्या घरी. मग त्यांनी पैसे पाठवले असते. माया विचारते, ते दोघं तिथे का गेलेत? जानकी म्हणते, अगं तुझ्या आई वडिलांना भेटायला गेलेत. माया खूप घाबरते आणि फोन लावण्यासाठी बाहेर निघून जाते. तर इथे सौमित्र, ऋषिकेश मुंबईला पोहोचतात आणि ते दरवाजा नॉक करतात. समोरचं दृश्य बघून ते एकदम हादरतात. आता ऋषिकेश, सौमित्र यांना मायाबद्दल सगळी खबर लागेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश, सारंग, सौमित्र यांना सांगते की मास्क मॅन कोणी पुरुष नाही आहे तर ती स्त्री आहे. मी तिचा पाय धरला होता आणि तिचं पैंजण बघितलं तेव्हा मला कळलं. सारंग म्हणतो, म्हणजे ऐश्वर्या? जानकी म्हणते, नाही, ती ऐश्वर्या नाही आहे. मी चौकशी केली. ज्या वेळेस मास्क मॅन अवंतिकाला भेटायला गेला होता त्यावेळेस ऐश्वर्या तिच्या घरी होती. म्हणजे ती ऐश्वर्या नाही आहे. हे नक्कीच कोणीतरी दुसरी आहे. सारंग म्हणतो, म्हणजे ऐश्वर्या मास्क मॅन मिळालेले आहेत. म्हणजे आईचा जीव धोक्यात आहे. आई कुठे वहिनी? तू आणायला गेली होतीस ना? जानकी म्हणते, मी गेले होते पण तेव्हा त्या तिथे नव्हत्या. सगळे विचारतात, सांग ना, कुठे आई, कुठे आई? तेवढ्या तिथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते, मी इथे आहे. सुमित्राला बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तर इथे कावेरी ऐश्वर्यावरती भडकते. कावेरी म्हणते, ऐश्वर्या, तू हे जे करतेस ना बरोबर नाही आहे. मी आत्ता जाते जानकीकडे आणि सगळं सांगून टाकते. ऐश्वर्या कावेरीला ढकलते, तिचा मोबाईल हिसकावून घेते आणि कावेरी घराबाहेर जात असताना तिला थांबवते. ऐश्वर्या कावेरीला घराबाहेर जाऊ देत नाही, जानकीला फोन लावू देत नाही, तिला कोंडून ठेवते. कावेरी म्हणते, हे तुझं बरोबर करत नाही हा. मी तुला सोडणार नाहीये. तुझ्या पापाची फळं तुला मिळणारच. ऐश्वर्या कावेरीला ढकलून देते. तिला म्हणते, गुपचूप रूममध्ये जाऊन बसायचं, इथून बाहेर पडायचं नाहीये. कावेरी आपल्या रूममध्ये बसते. ऐश्वर्या खूप चिडलेली असते. तर इथे सौमित्र, सारंग आपल्या आईचा जीव धोक्यात होता म्हणून चिडतात आणि ऐश्वर्याला जाब विचारायला जात असतात. जानकी, ऋषिकेश त्यांना थांबवतात. सुमित्रा तिच्यासोबत ऐश्वर्याने काय काय केलं, कसं तिला कोंडून ठेवलं होतं, कसं सुटून आली हे सगळं काही सांगते. आणि बोलण्याच्या ओघात जानकी, सुमित्रा बोलून जातात की हा सगळा जानकीचा प्लॅन होता. सारंग, सौमित्र खूप भडकतात. सारंग म्हणतो, वहिनी, अगं तुझ्या प्लॅन पायी तू आईचा जीव धोक्यात घातलास. तुला काही वाटलं नाही का? सुमित्रा म्हणते, तिला काही बोलू नका. तिने काही जबरदस्ती केली नव्हती. मी स्वतः हा प्लॅनमध्ये सामील होते. तिने फक्त मला प्लॅन सांगितला आणि मी तिथे गेले होते. आपलं घर वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेच पाहिजे ना, म्हणून मी गेले होते. पण त्या ऐश्वर्याला सगळ्याची खबर लागली आणि मग तिने मला कोंडून ठेवलं. पण मी पण हुशार होते. मी तिथून निघून आले. ऋषिकेश म्हणतो, सारंग, सौमित्र, आता चिडायचं नाही आहे. आपण ऐश्वर्याला तिच्या भाषेत उत्तर द्यायचे, पण आता नाही. आधी मास्क मॅन कोण आहे ते शोधून काढायचं. तर इथे माया मकरंदकडे बसलेली असते. माया मकरंदला म्हणते, दादा, हे बघ, हेच ते पैंजण. त्या जानकीने हे पैंजण बघितले असतील, माझी पूर्ण खात्री आहे. आता ती मला शोधेल म्हणून हे पैंजण मी आत्ताच काढून ठेवले. ती अवंतिका माझ्याशी खोटं बोलत होती ना, क्रॉस करत होती मला. आता बघ, तिची अशी अवस्था केली ना, ती हॉस्पिटलमध्ये खितपत पडली आहे. माया मकरंदला सगळे अपडेट देत असते. तेवढ्यात तिला ऐश्वर्याचा फोन येतो. ऐश्वर्या सांगते की सुमित्रा पळून गेली आहे, ती तिच्या घरी गेली आहे. माया म्हणते, जाऊ देत, इथे अवंतिकाची मी खूप घाण हालत केली आहे. आता ती मास्क मॅनच्या नादी कधीच लागणार नाही. तर थोड्या वेळाने रणदिव्यांच्या घरचे सगळे घरी येतात आणि माया खूप उशिरा घरी येते. ती लताकडून सगळं जाणून घेते की अवंतिकासोबत काय झालं होतं, घरामध्ये काय चालू आहे सगळं जाणून घेते आणि घरच्यांची खूप काळजी असल्याचं नाटक दाखवते. जानकी विचारते, अगं माया, तू कुठे गेली होतीस? तुला घरातलं काहीच माहिती नसतं. जेव्हा बघा तेव्हा तू घराबाहेर असतेस ना. आम्हाला काही कळत नाही, तू कुठे जातेस कुठे? माया म्हणते,
मी आई बाबांसाठी कुरिअर वगैरे करायला जाते. जानकी म्हणते, आई बाबा? अगं ते एकटे असतात ना, आणि तू इथे. तू आधी सांगायचं ना. आई बाबा कुठे असतात मुंबईला ना, त्यांचा पत्ता दे. मी सौमित्र भाऊजींचा मित्र आहे, त्यांना सांगते. ते तुझ्या आई बाबांची काळजी घेतील. म्हणजे तुला औषधं द्यायला सारखं सारखं बाहेर पडावं लागणार नाही. माया जानकीला एका कागदावर पत्ता लिहून देते आणि जानकी तो पत्ता खाली पडल्याचं नाटक करते. ती उचलायला जाते. जानकी उचलत असताना मायाची पॅन्ट थोडीशी वर करते आणि मायाचे पैंजण चेक करते. मायाच्या पायात पैंजण नसतात. जानकी खात्री करून घेते आणि आपल्या रूममध्ये जाते. माया मनात म्हणते, जानकी मला माहिती होतं तू माझे पैंजण चेक करणार, म्हणूनच तरी मी घातले नाही ना, काढून ठेवले. मी आता सावध राहणार. यापुढे तुम्हाला डाऊट येऊ नये म्हणून असं काहीतरी करत राहणार. जानकी आपल्या रूममध्ये येते. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, हे बघा हा पत्ता. मुंबईमध्ये कोणाचा पत्ता आहे ना, इथे कोण राहतं हे शोधून काढा. मायाने दिलाय. तिच्या घरचे आई वडील तिथे राहतात असं सांगितले. मला डाऊट आहे. तिनेच काहीतरी केले, तीच मास्कमॅन आहे. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? जानकी म्हणते, अहो ती घराबाहेर असते जेव्हा तेव्हा, आणि तिच्या पायात पैंजण नव्हते, म्हणजे तिने काढून ठेवले असतील. आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. सगळं शोधून काढावंच लागेल. ऋषिकेश तो पत्ता वाचतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.